आज संकष्टी म्हटले की गणपती बाप्पाचा उपवास. त्यांना गणपती बाप्पाला मोदकाचा निवेद फार इष्ट, त्यामुळे मी मोदकाची तयारी करत आहे. तेव्हा ओला नारळ खिसून त्यामध्ये गूळ थोडा घालायचा, आपल्याला कसा लागेल तसा, तुमच्या गोडाच्या आवडीप्रमाणे. किसलेल्या नारळामध्ये आपण थोडा गूळ घालू. त्यानंतर हे थोडं मिक्स करून घ्यायचं. ते ओल्या नारळाच्या पाण्यामुळे गूळ विरघळून जातो, तेव्हा हे गरम करायची काही आपल्याला गरज नाही. नंतर तीळ घालायचे बारीक करून, भाजून बारीक, तर खसखस पण भाजून बारीक करून घ्यायची. थोडे मिरे टाकायचे, म्हणजे थोडा स्वाद छान येतो त्याचा, खायला पण छान लागतं. आणि वेलदोडे आणि जायफळ हे पण आपण बारीक करून त्यामध्ये घ्यायचं आणि बारीक सगळं छानपैकी मिक्स करून घेणे. असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं. नंतर पीठ जे गव्हाचं मळून घेतले, ह्या पिठाच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायचं. तेल लावायचं आणि असं छानपैकी गोल लाटून घ्यायची. लई पण जाड करायचं नाही आपल्याला, मध्यममध्ये करून घ्यायचं. आणि हे असे आपण सारण भरायचे आणि अशा बारीक घडी घालून घ्यायची. आपण मोदक बघतोयच ना तसे. नंतर ह्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आपण, कारण ह्यामध्ये उकडून घ्यायचं आहे ना, तेव्हा हे मोदक ढसणार नाही. म्हणून तेल लावून हे असे मोदक तयार करून ठेवून द्यायचे. असे आपण सगळे एक 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 मोदक करायचे. आपण जास्त पण जाड लाटायचं नाही पोळी, थोडी पातळ लाटायची, म्हणजे छान तयार होतात मोदक, खायला पण मस्त लागतं. काही असे मोदक पात्राचं भांडं ठेवायचं, त्यामध्ये थोडं पाणी घालायचं. तर पाण्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवू आपण. हे असे मोदक तयार करून घ्यायचे. अशा पाण्याला उकळी आल्यानंतर ही चाळण आपण अशी त्याच्यावर ठेवून द्यायची. नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं. कमीत कमी 15 ते 20 मिनटं त्याला अशी उकडून वाफलून घ्यायचं. आता हे उकडले का बघू आपण. छान असे उकडून येतात. असं बघायचं आपण, हाताला पीठ नाही लागलं तर ते तयार झाले असं समजायचं आपण. आता हे काढून घ्यायचे. थोडं गार झाले की काढता येतात. असे मोदक तयार होतात, अजिबात फुटलेले नाही. तेव्हा तुम्ही
मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करून बघा. छान असे मोदक तयार होतात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाजू असलेल्या बेल आयकॉनला दाबा. माझा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.